कुठे जन्मला, कसे वाढला, कैसे घडला तुम्ही, कैसे घडला तुम्ही. कुठली स्वप्ने आकांक्षा हृदय जपता तुम्ही. काय साधले, काय हरपले, सारे जाणून घ्याया, सारे जाणून घ्याया. हा सृजन वेध, 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 सृजन वेध. सत्याहत्तराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राध्यापक रा. ग. जाधव यांच्याशी आज आपल्याला काही गप्पा गोष्टी करायच्या आहेत. आता प्राध्यापक रा. ग. जाधव हे अशा नावानं ते सगळ्यांना माहीत असले तरी मुळामध्ये रावसाहेब गणपतराव जाधव. तेव्हा रावसाहेब हे त्यांचं कुठलं सन्माननीय असं पद नाही, तर ते मूळ नावच आहे. या रावसाहेबांना आज आपल्याशी काही गप्पा गोष्टी करायच्या आहेत, त्यांच्याशी वादही घालायचा आहे, समजून घ्यायचं आहे, त्यांची मतं जाणून घ्यायची आहेत. 10-1 वर्ष त्यांनी प्राध्यापकी केली. ते काही काळ विदर्भात अमरावतीला होते. त्यानंतर ते मिलिंद महाविद्यालय औरंगाबादचं तिथं होते आणि मुंबईला एल्फिन्स्टन महाविद्यालयात होते. आणि जो त्यांचा अगदी घडणीचा काळ होता, उमेदवारीचा काळ होता, त्या काळामध्ये जे काही अनुभव असतात आपल्याला आलेले ते फार भावी काळामध्ये परिणाम करणारे असतात. तर मला जाधवांना असं विचारायचं आहे की या उमेदवारीच्या काळात आणि घडणीच्या काळात कुणाकुणाशी तुमचा निकटचा संबंध आला आणि कुणाचा तुमच्यावरती जरा विशेष प्रभाव पडला? ह्या 4 नद्या ज्या आहेत त्या माझी घडण करणाऱ्या मुख्य घटक आहेत. एक म्हणजे माझा जन्म बडोद्याला विश्वामित्री नदीच्या काठी झाला. बालपण मुठा नदीकाठी पुण्यात गेलं. नंतर नाशिकला गोदाकाठी ते ज्याला उमेदवारी वगैरे आपण म्हणतो तसा एक कालखंड गेला. आणि वाढ वगैरे जी व्हायची ती कृष्णाकाठी वाईला झाली. तेव्हा या 4 नद्यांचा जो प्रवाहीपणा आहे तो मला आपोआप लाभलेला आहे. पुण्यामध्ये मी साहित्य परिषदेच्या आसपास होतो, परीक्षा दिल्या होत्या आणि तेव्हाचे जे मोठे मोठे प्राध्यापक होते त्यांचा खूप असा एक परिणाम प्रकाशकांच्या पुस्तकांचा, म्हणजे पुस्तक, लेखक, प्राध्यापक, शिक्षक यांच्याबद्दलचं एक प्रचंड कुतूहल आणि आदर हा पुण्यातच माझ्यामध्ये निर्माण झाला. नंतर एसटीच्या कामासाठी मी नाशिकला 10 वर्ष गोदाकाठी राहिलो. तेव्हा तिथे लोकहितवादी मंडळ, तिथेही साहित्यिकांचा मोठा मांदियाळीच होती ना. कुसुमाग्रज होते, वसंत कानेटकर होते, आंबेकर होते. हां. आणि ह्या लोकांच्या मध्ये मला वाङ्मयेतर अशी कुठली करिअर करण्याची संधी खरं म्हणजे मिळाली नाही, कारण इतकं ते वाङ्मयीन वातावरण चांगलं होतं. आणि नंतर मी याला बाईमध्ये आलो तर मग एकूण विद्वत्ता, व्यासंग, ज्ञान काय असतो ते मी त्या ठिकाणी शिकलो.
की अभ्यास म्हणजे काय असतो वगैरे वगैरे. आणि कॉलेजमध्ये सुद्धा मी अशा, आता मी एल्फिस्टनला कॉलेजला होतो मुंबईला, तिथे समाजातली उत्कृष्ट, श्रीमंत, सुंदर आणि बुद्धिमान अशी मुलं होती. म्हणजे हे सगळं एकत्र असा त्या मुलांच्या, त्यांच्याकडून मी खूप शिकलो. अमरावतीला एक ग्रामीण याच्यातला बराचसा हे होता तिथून मला त्याचं एक दर्शन झालं. आणि मिलिंद कॉलेजमध्ये ती जी निळी पहाट वगैरे आपण म्हणतो, तिचा साक्षात्कार मला त्या नागसेन वनात झालेला आहे. हे अशा पद्धतीचे घडण आपल्याला म्हणता येईल की एक झालेली आहे. अर्थात असं एकाच एक असं माणसाच्या घडणीचं सांगता येत नाही, परंतु तुम्ही तुमच्या परिसरातून काय घेता याच्यावरच सगळं अवलंबून असं आहे. आणि मी वाङ्मयाचं ठरवून नसताना सुद्धा मी त्याच्याकडे ओढलं गेलो, कारण ते जेव्हा मला ते सतत पहिल्यापासून तसं वातावरण मिळत गेलं. हो, पण तुम्ही ज्या काळामध्ये प्राध्यापक होता त्या काळामध्ये मम्मी राजाध्यक्षांच्या सारखे मोठे विद्वान हो आणि अभ्यासक असे प्राध्यापक होते, किंवा भाऊसाहेब कोलते होते. बरोबर. तर अशांच्यामुळं एक अभ्यासाचं वातावरण आणि त्याचे संस्कार असे तुमच्या मनावरती झाले असणार. हो. आणि तुम्ही काव्यही लेखन करत होता आणि तुम्ही सहजपणानं समीक्षा लेखनाकडे वळलात. तर साधारणतः काव्यलेखन करणारा तरुण अशा तरुणपणी नंतर काव्यलेखन सोडून देतो. तुम्ही काव्यलेखन कायमचं कधी सोडलं नाही, कवित्व जपलत, पण काव्याची चर्चा चिकित्सा ही मात्र तुम्ही कायम चालू ठेवलीत. तर अशा गोष्टी घडायला एक नियतकालिकानं निर्माण केलेलं वातावरण असतं. तर ते तुमच्या काळामध्ये कोणतं होतं? मला आठवतंय की मी SSC नाशिकची 10 वर्ष होती, म्हणजे 50 ते 60 1900 या काळामध्ये सत्यकथा, साप्ताहिक मौज आणि साप्ताहिक साधना ही आम्ही वाचल्याशिवाय आम्हाला चैन पडायचं नाही. म्हणजे तुम्ही मासिकं म्हणता, त्यानंतर तेव्हाची हंस सारखी मासिकं, वसंत सारखी मासिकं, मनोहर सारखं मासिकं, ह्या नियतकालिकांनी आम्हाला नक्की घडवलं. कारण ते एकतर उपलब्ध सहज होत असे आणि सातत्य त्याच्यामध्ये राहत असे, आणि आमच्यासारख्यांना ते सहज असं वाचायला मिळायचं. तेव्हा आम्ही वाट बघायचो त्या नियतकालिकांची. आणि त्यांनी आम्हाला नंतर छंद मासिक होतं पुष्कळ यांचं, आणि ह्या मासिकांनी एक प्रकारची वाङ्मयीन अभिरुची आणि एक प्रकारची वाङ्मयीन आवड असं नक्कीच निर्माण केलेलं आहे. तुम्ही एकदा असं म्हणाला होता की एक महत्वाच्या अशा कालखंडाचा मी साक्षीदार आहे. तर तुमच्या आधीची पिढी म्हटली तर ती फडके खांडेकरांची किंवा आपल्या रविकिरण मंडळातल्या कवींची आणि कुसुमाग्रज बोरकरांची ही थोडीशी जवळची पण थोडीशी आधीची. तर तुम्ही नेमक्या कोणत्या घटनांचे साक्षीदार आहात? हां, तर वाङ्मयीन दृष्टीने किंवा राजकीय दृष्टीने स्वातंत्र्य 15 ऑगस्ट हे मी पाहिलेले, म्हणजे मी तेव्हा शाळेत होतो पण त्याची आम्ही साक्षी होतो. त्यानंतर 50 सालची जी राज्यघटना तयार झाली आणि आपलं प्रजासत्ताक झालं ते त्याचा ठसा होता. आणि नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा एक त्यातला एक फार महत्त्वाचा सांस्कृतिक घटक असा होता. 55 ते 60 या काळात होता. नंतर महाराष्ट्र राज्याची स्थापना, हे म्हणजे हे अशा ठळक घटनांची आम्ही साक्षी होतो. ते नाही, परंतु वाङ्मयाच्या प्रांतामध्ये जेव्हा थोडंसं कळायला लागलं तेव्हा नवकथा, नवं काव्य, नवं नाटक, नवी समीक्षा हे जे एक प्रकारचं एकदम पुढे आलं ना, त्याच्यामुळे मात्र आम्हाला एक असं सतत त्या मराठी वाङ्मयाच्या निर्मितीने असं खेचून धरूनच ठेवलं होतं. म्हणजे जसं काय एका चांगल्या अर्थाने ना त्याने आम्हाला घेरलेलं होतं आमच्या सगळ्या मानसिकतेला, आणि त्याच्यातून आमची सुटका नव्हती. नवी कथा आली, नव कविता आली की त्याची चर्चा करायची, ते काय आहे ते बघायचं, दुर्बोधता वगैरे काय आहे म्हणायचं, आणि ते त्या नव्या वाङ्मयातून आम्ही आमचं स्वतःचं जीवन वाचत गेलो. हे माझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मग नवकाव्याच्या बिनचेहऱ्याची संध्याकाळ मी म्हणतो, आपल्या सकाळ संध्याकाळ दुपार रात्रीला चेहरा नाही हे आम्ही तेव्हा जगत होतो ना, आणि ते जगणं त्या ठिकाणी आम्हाला प्रतीत होत होतं.
मर्ढेकरांची कविता म्हणजे ती सगळी उद्ध्वस्तता, आयुष्याची आम्लता, एक अर्थशून्यता, एक प्रकारची सगळी मूल्यहीनता हे आम्ही अनुभवत होतो ना. त्याच्यामुळे त्या वाङ्मयाशी आम्ही चटकन समरस झालो. ते जसं काय म्हणजे त्याच्याबरोबर आम्ही जगलो. त्याच्यानंतर 60च्या सुमाराला आम्ही अस्तित्ववादी होतो, व्यस्ततावादी होतो, की कशालाच काही अर्थ नाही जगामध्ये, हे सगळं झूट आहे. म्हणजे जे लघु नियतकालिकांच्या चळवळीमध्ये जसा तो ट्रेंड आला अस्तित्ववादी. साठोत्तरी काळानंतर सुमारास दलित ग्रामीण साहित्याला त्याच्यामध्ये एक विधायक असा परिवर्तनवादी दृष्टिकोन आला. ते प्रभावी वाङ्मय होतं, त्याच्यात आम्ही वाहून गेलो. नंतर नवीन 75 सालानंतर कविता आली, स्त्रियांची हे आली, नवीन एक प्रकारचा देशीवाद आला. तेव्हा आम्हाला ह्या 50 वर्षातल्या मराठी साहित्याने आणि समीक्षेने एक सतत अशा प्रकारचं असं स्वतःकडे ओढून ठेवलेलं आहे. म्हणजे आम्हाला एकतर लेखक तरी होणं भाग होतं, समीक्षक तरी होणं भाग होतं, याच्याशिवाय आमच्याजवळ पर्यायच नव्हता. म्हणून मी म्हणतो की आम्ही त्या एका अशा सर्जनशील बहरणाऱ्या 5-5 वर्षानंतर नवीन नवीन अशा प्रकारची टवटवी येणाऱ्या अशा त्या साहित्याच्या क्षेत्राचे साक्षीदार आहोत. आणि मी काही जरी केलं नसतं आणि अध्यक्ष झालो नसतो ना, तर ही 50 वर्षाचं पाहण्याचं भाग्य मला लाभलं ना, हे मला खूप आनंद आहे. ते बरोबर आहे. आता तसं पाहिलं तर जो सगळा आधुनिक कालखंड आहे महाराष्ट्रातल्या साहित्याचा, त्यात प्रत्येक 10-15 वर्षांनी एक नवीन पिढी आली, तिनं काहीतरी नवीन केलं आणि त्यावेळेला वादच झाले. केशवसुतांची कविता काही सहज स्वीकारली गेली नाही. अगदी बरोबर. रवी किरणांनाही सुरुवातीला विरोध झाला, म्हणजे त्यांच्याबद्दल बरंच वाईट सुद्धा लिहिलं गेलं. त्यानंतर अनिलांवरती ते मुक्त पद्य अशा स्वरूपाचं लिहितात, त्याबद्दल टीका झाली. पण या सगळ्यांपेक्षा नवसाहित्य, नवकाव्य, नवकथा यांच्या वेळेला एक टीकेचं मोहोळ उठलं. तर याला नेमकं कारण काय? ही नवकविता किंवा ही नवकथा आपल्या जीवनातून आलेली होती की त्याला पाश्चात्य परिमाणं होती? नाही, असं नाही. मला एक असं वाटतं की जे स्थित्यंतर आशय आणि अभिव्यक्तीमध्ये लेखकाच्या निर्मितीतून होत असताना त्याच्या गुणवत्तेवर समीक्षेची प्रतिक्रिया अवलंबून असते. आणि मला एक असं वाटतं की नवसाहित्य आणि नवकथा, नववाङ्मय यांनी जो एक प्रकारचं वाङ्मयीन दृष्टी आणली, ती दृष्टी ही खूप वेगळी अशा पद्धतीची होती. म्हणजे त्यातला जो तंत्र मंत्रवाद, बोधवाद, रंजनवाद किंवा ह्या सगळ्या वादांच्या पेक्षा सुद्धा ह्या सगळ्या वादांच्या मध्ये जी कृतकता होती, एक प्रकारचा उथळपणा होता, कृत्रिमता होती, खोली नव्हती. ती खोली पहिल्यांदा त्या मर्ढेकरांच्या कवितेने आणि नवकवींनी आणली, नवकथेने आणली. आणि ही खोली आहे ह्याची स्पष्टता देणारी समीक्षा पुढे आली ना. म्हणजे सखोल अशा प्रकारची साहित्य निर्मिती आणि तिला तितकीच ताकदने पेलून धरणारी समीक्षा यांचा एक संगम त्या ठिकाणी घडला. म्हणून तो एक मोठा फिनॉमेनन ज्याला आपण म्हणू असं आपल्याला वाटतो. ते जुनं जे सगळं होतं 50 सालाच्या पूर्वी नवसाहित्य पूर्व काळामध्ये, आता जर वळून मागून पाहिलं तर आपल्याला त्यातला कलावाद काय, जीवनवाद काय, हे सगळं फार वरवरचं होतं, फार वरवरचं होतं, फार वरवरचं होतं. हे बरोबर आहे. आता नवीन साहित्य जेव्हा येतं तेव्हा त्याचं सामर्थ्य ओळखून त्याचं समर्थन करणं किंवा त्याला एक उत्तेजन देणं अशा प्रकारचा एक समीक्षकांचा वर्ग असावा लागतो. सुदैवानं नवसाहित्याच्या काळात वाल कुलकर्णींनी ते काम केलं आणि स्वतः उत्तम ललित लेखक असून गंगाधर गाडगिळांनीही केलं. अगदी बरोबर. तर ही समीक्षकांची परंपरा ही नंतर त्याच तेजानं किंवा त्याच ओजानं पुढं चालू राहिली का? नाही, नाही. आणि हेच तर आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या सगळ्याच अभ्यासकांनी, लेखकांनी, की दलित आणि ग्रामीण आणि स्त्रीवादी साहित्याला तशा पद्धतीचे समर्थ समीक्षक मिळाले नाही. म्हणूनच त्यांचं मोठेपण हे आपल्याला नीटपणे अजूनही समजलेलं नाही. आणि ही गोष्ट आम्ही सुरुवातीलाच मला वाटतं लक्षात आलेली होती की दलित साहित्याला साहित्यिकांच्या इतकीच किंबहुना काकणवर जास्तच समीक्षकांची गरज आहे, कारण ती चिकित्सा व्हायला पाहिजे होती. म्हणजे केवळ समर्थन असं नाही मी म्हणत, चिकित्सा व्हायला पाहिजे होती. आणि याचं कारण असं की नवसाहित्याने आशय आणि अभिव्यक्तीची इतकी तंत्र आणि एक नवे हे दिले होते,
त्या ह्याच्यात तुम्ही राहायचं का तुमचा आशय वेगळा आहे म्हणून नवी अभिव्यक्ती तंत्र निर्माण करायची. दलित ग्रामीण साहित्याला नवीन अभिव्यक्ती तंत्र निर्माण करता आली नाहीत. हे कुणीतरी सांगायला अभ्यासाला पाहिजे होतं. म्हणून समीक्षकाचा जो 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 एक प्रकारची भूमिका असते, कार्य असते, त्या कार्याची व्याख्या प्रत्येक कालखंडामध्ये अशी विकसित करावी लागते. म्हणजे ती जी व्याख्या आहे ना ते वाढवत न्यायची असते. तर नवसाहित्याच्या कालखंडामध्ये समीक्षकाची जी एक कल्पना होती ती विकसित झाली आणि जेव्हा तशा पद्धतीचा विकास व्हायला पाहिजे होता 77 कालखंडामध्ये तसा झाला नाही. त्याच्यामुळे अजूनसुद्धा आपल्याला दलित आणि ग्रामीण नंतरच्या साहित्याचं नीट व्यवस्थापन वाङ्मयीन दृष्टीने आकलन मूल्यमापन करता येणं शक्य आहे. हे बरोबर आहे. पण 1950 नंतर आपण सगळा 50 वर्षांचा कालखंड पाहिला तर नवीन नवीन चळवळी आल्या आणि त्या चळवळी विशिष्ट विभागापुरत्याच मर्यादित राहिल्या. संपूर्ण साहित्याचा, संपूर्ण साहित्यिक वातावरणाचा तो भाग झाल्या नाहीत. ही एक मर्यादा तुम्हाला जाणवते का? कारण मोठ्या आस्थेवाईकपणानं आणि स्वागतशील वृत्तीनं दलित साहित्याचं स्वागत सर्वांनीच केलं. भालचंद्र फडके होते, प्रश्री नेरुरकर होते, निर्मल कुमार फडकुले आहेत. तुम्ही स्वतःही सातत्यानं दलित साहित्याबद्दल आस्थेनं लिहिलं आणि स्वतः दलित साहित्यिक, त्यामधले संपादक, एक प्रकारचं नेतृत्व करणारे गंगाधर पानतावणे या सर्वांनी लिहिलं. पण अजूनही दलित साहित्य असा शिक्का मारायचं काय कारण? वेगळं काही काळ नवीन आहे म्हणून ते ठीक आहे, तर तो आपल्या संपूर्ण साहित्याचा एक भाग, घटक का होऊ नये? तो आपल्या संपूर्ण मराठी साहित्याचाच एक घटक आहे म्हणा किंवा एक त्यातला एक प्रभाव आहे. जसं आपण सोयीसाठी म्हणतो की ग्रामीण, स्त्रीवादी किंवा दलित, मध्यमवर्गीय हे थोडीशी बोलण्याची, विचाराची किंवा प्रतिपादनाची सुद्धा सोय असते असं मला वाटतं. ज्यांना उत्कृष्ट अशा प्रकारचं दलित साहित्य जर निर्माण झालं असेल तर साहित्य मुळात किती सार्वत्रिक असतं, किती वैश्विक असतं. त्याला जाती पाती, देश, धर्म, संस्कृती यांची कशी एक भिंती नसतात. ही एक प्रकारची विकसित अभिरुची ही समाजात आलेलीच आहे ना. तर दलित साहित्य म्हणायचं याचा एक अर्थ असा होतो की त्यांना अजून त्यांची एक प्रकारची आयडेंटिटी आहे, ओळख आहे, ती त्यांना साहित्यातून आपल्याला व्यक्त करायचा अजून वाव आहे. अशाही पद्धतीची एक भूमिका असू शकते. आता आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे वेगवेगळे गट तुम्ही म्हणता किंवा हे होतात, ही अपरिहार्य अशी साहित्य संस्कृतीच्या विकासाची अवस्था आहे. आता पूर्वीसारखं पूर्वीचं एकूण साहित्याच्या सृष्टीचं जगच मर्यादित मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीय होतं. त्याच्यामुळे आपल्याला जे वाटतं ना की 50 सालाच्या पूर्वी एक सगळ्या समाजाचा मुख्य प्रवाह होता आणि त्याच्यातच सगळे होते, ते तेव्हा खरं म्हणजे शक्य होतं किंवा ते स्वाभाविकही होतं. ते शक्यता आणि स्वाभाविकता आता होणं शक्य नाही. समाज इतका वाढलेला आहे, शिक्षणाचा प्रसार एवढा वाढलेला आहे, निर्मितीची केंद्र इतक्या ठिकाणी विकसित झाली, तुमचा परिघच वाढलेला आहे ना. आणि त्याच्यामुळे मराठवाड्यातला एखादा लेखक कवी, नागपूरचा लेखक कवी, सांगली कोल्हापूरचा, मुंबईचा, कोकणाचा ह्यांचं तुम्ही म्हणाल की एकत्र येतील आणि हे अशी शक्यता नाही. तर तुम्हाला ही बहुकेंद्रीय, विकेंद्रित अशा प्रकारची साहित्य संस्कृती आहे आणि हे जर अटळ असेल तर त्यामध्ये हे वेगवेगळे गट राहणार वैचारिक दृष्टिकोनाचे आणि त्यांना ते राहिले तरी काही बिघडत नाही आहे. जेव्हा गट होतात तेव्हा त्या गटांच्या मागे साहित्याबद्दलची मूलभूत जाणीव असते की शेवटी साहित्य अंतिम विश्लेषणामध्ये ह्या सगळ्याच्या पलीकडे असतं. शेवटी ते मराठी साहित्यच आहे. त्याच्यामुळे मराठी साहित्याच्या समग्रतेलाही काही त्याच्यामुळे बाधा येत नाही आणि त्यांच्या स्वतंत्रपणालाही बाधा येत नाही. सारखेपणा आणि वेगळेपणा यांचं एक नातं साहित्य संस्कृतीत असतंच. दलित साहित्य म्हणून वेगळं आहे आणि दलित साहित्य मराठी साहित्य म्हणून मराठीशी सारखं आहे हे गृहीतच धरलेलं आहे. हा विवेक करायला पाहिजे. बरोबर आहे. आता जेव्हा अशा प्रकारानं एकाच वेळेला वेगवेगळे प्रवाह आपला आपला दृष्टिकोन जोरात मांडत किंवा एक प्रकारानं आग्रही भूमिका घेत बरोबर लिहित असतात तेव्हा खरी कसोटी असते ती समीक्षकाची. बरोबर. कारण सर्वसामान्य वाचकाची दिशाभूल होण्याची शक्यता असते. हे खरं का ते खरं?
तर समीक्षकानं अशा वेळेला काय काय करायला पाहिजे? आता तुम्ही स्वतः अनुभवातूनच हे सांगू शकाल. बरोबर आहे. परवा एका ठिकाणी एका कार्यक्रमामध्ये वर्णन करताना एका कवयित्रीने, मोठ्या चांगले नाव घेत नाही मी, तिने काही समीक्षक मराठीत असे असतात किंवा असावे लागतात की त्यांना सगळ्या प्रकारचा सासुरवास सहन करावा लागतो. तर सासुरवास सहन करणारा समीक्षक हे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे की ज्या ठिकाणी असे मतभेद होतात, अगदी ऐकांतिक अशा प्रकारच्या दोन टोकाच्या भूमिका घेतल्या जातात, तेव्हा आपल्याला हे नक्की माहीत असतं की साहित्य ही मुळात वादग्रस्तच संकल्पना आहे. कारण कविता, कथा, कादंबरी ह्याच्यामध्ये एक मूल्यगर्भता असते आणि त्या मूल्याबद्दल कधीही जगामध्ये एकमत होणार नाही. म्हणजे साहित्याची वादग्रस्तता ही जर आपण गृहीत धरली तर मग ते वाद किती टोकापर्यंत वाढवायचे ह्याचा विवेक आपल्याला करता आला पाहिजे. आणि मला एक असं वाटतं की तसं करता येणं शक्य आहे, असं मी माझ्या समीक्षा लेखनातून तरी नक्की एक प्रकारचा प्रयत्न केलेला आहे की दलित साहित्यातलं चांगलं काय, वाईट काय, ग्रामीण साहित्यातलं चांगलं काय, मध्यम वर्गातलं हे काय, चांगल्याचंही गुणग्राहकता असली पाहिजे. आणि ज्याला आपण समर्थन देतो त्यामध्ये जर काही त्रुटी निर्माण झाल्या, दोष असतील, उणेवा, तर तेही त्याने दाखवलं पाहिजे. पण हे सगळं एक सुविद्य सुसंस्कृत शिष्टाचार पाळून करता येतं. त्याच्यासाठी अत्यंत जहाल अशा प्रकारची भाषा, खंडन मंडनाची भाषा त्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या भूमिकेचं चांगलं मंडन केलं ना तर तुमच्या विरुद्ध भूमिकेचं खंडन केल्यामध्ये अभिप्रेत असतं, ते गर्भितच असतं. म्हणून मंडन करावं, खंडन करू नये. हे जे तुमचा आता एक उदार दृष्टिकोन आहे आणि व्यापकता आहे तुमच्या सगळ्या लेखनामध्ये, त्याला माझ्या दृष्टीनं एक परिपक्वपणा यायला तुमची विश्वकोशामधली सेवा फार समर्थपणानं कारणीभूत ठरली. कारण एक तर जबाबदारीचं काम तुम्ही 20 वर्ष पेललं आणि एका अतिशय प्रकांड पंडित असं आपण ज्यांना म्हणू 20व्या शतकामधले त्या तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं सान्निध्य, मार्गदर्शन, सहवास सगळं काही तुम्हाला मिळालं. त्यामुळं शास्त्रीजी हे तुमच्या स्वतःच्या वैचारिक जीवनामध्ये काहीतरी विशेष कार्य करून गेले असं मला वाटतं. तुम्ही शास्त्रीजींच्याबद्दल वेळोवेळी लिहिलेलंही आहे आणि विचारशिल्प या नावानं त्यांच्या साहित्याचं संपादनही केलेलं आहे. पण हे आज तुम्हाला आठवताना काय वाटतं, का कोणतं ऋण आपल्याला शास्त्रीजींच्याकडून मिळालं? नाही, शास्त्रीजी काय माझ्या आयुष्यामध्ये नेहमी मी चांगल्या लोकांच्याच सहवासात आलो. म्हणजे उत्तुंग माणसं, माझ्यापेक्षा छोट्या माणसांच्या याच्यामध्ये जगायची मला सक्तीच केली नाही आयुष्याने. हे माझ्या यातलं आहे. काय मी नेहमी असं मानलं की मोठ्या लोकांमध्ये छोटं असावं, छोट्या लोकांमध्ये मोठं व्हायचं नाही. हे मी आयुष्यात एक नेहमी पाळलं. आणि म्हणून शास्त्रीजींचा खूप ऋण आहे. शास्त्रींच्या रूपाने जो विश्वकोशाचं त्या ठिकाणी केंद्र आहे, त्या केंद्रामध्ये जी 40,000 पुस्तकं आहेत, तिथे विद्वत्ता, व्यासंग, प्रतिभा, प्रज्ञा, क्रांतदर्शित्व, द्रष्टेपण ह्या सगळ्या संकल्पनांचा साक्षात्कार मला झाला ना. हे काय असू शकतं? आणि हे एकदा समजल्यानंतर, तुम्ही एवढं हे समजून घेतल्यानंतर मग असं एक माणसामध्ये नम्रता यायलाच पाहिजे. एक स्वागतशीलता, संयम, सौजन्य, एक ज्याला आपण म्हणतो की सात्विकता तुमच्या वाङ्मयीन व्यवहारामध्ये ही यायलाच पाहिजे. ती जर येत नसेल ना तर तो आपल्या ग्रहणशक्तीचा दोष आहे असं मी म्हणेन. तेव्हा इतकी मोठमोठी प्रज्ञा आणि प्रतिभा मी त्या ठिकाणी पुस्तक रूपाने पाहिली, माणसं पाहिली, आणि मग मला त्याच्यातून काय घेता आलं. काय असतं शेवटी, तुम्ही तुमच्या परिसरातून आणि भोवतालातून काय घेता हाच प्रश्न असतो. तुम्हाला चांगलंही घेता येतं, वाईटही घेता येतं. तुम्ही तुमच्याजवळ कुठला कॅमेरा आहे, तुम्ही काय टिपता हे तुमच्यावर असतं. तर हे मात्र शास्त्रीजींचं ऋण आहे की त्या ठिकाणी मला आपल्याला काय, आपलं ज्ञान आणि अज्ञान किती आहे याची मला त्या ठिकाणी, आणि त्या मर्यादा मी कधी हे करत नाही. आता शास्त्रीजींनी स्वतःचं असं पुष्कळ लेखन धर्मकोशापासून केलेलं होतंच. वैदिक संस्कृतीचा तो विकास हा त्यांचा ग्रंथ काय, इतर पुष्कळ शास्त्रीजींनी थोडं काय भरपूर लेखन केलेलं आहे. पण जेव्हा त्यांनी विश्वकोशाची एक जबाबदारी पत्करली आणि एक मराठीमध्ये
आधीची पुष्कळ कोश परंपरा असूनही एक नव्यानं कोश निर्माण करायचे आहे अशी त्यांनी जबाबदारीच ती पत्करली आणि त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी अत्यंत उत्तम प्रकारानं पार पाडली. पण त्यांनी नुसतं एवढं केलं नाही तर एक नवीन दृष्टी असलेला अभ्यासक वर्ग निर्माण केला. तर तुमची जी 20 वर्ष वाईला विश्वकोशाच्या सेवेमधली गेली त्यावेळेला इतर जे सगळे अभ्यागत येत होते त्यांचा तुमचा संबंध आणखीन संवाद वगैरे कसा होत होता? तो संवाद होत होता किंबहुना ती जेव्हा ज्याला आपण आंतरक्रिया किंवा इंटरॅक्शन म्हणतो ती मी गेल्यानंतर मी ती सहेतुकपणे वाढवली की इवन विज्ञान आणि तंत्रविद्येकडचे कोणी प्राध्यापक अभ्यासक आले तर त्यांच्याशी आपण बोलायचं आणि मानवी विज्ञानचा संबंध त्यांच्याशी कसा आहे म्हणजे ज्याला आंतरशाखीय तुम्ही हे म्हणता तशा पद्धतीचं म्हणजे ती केवळ त्यांना दिलेलं काम त्यांनी करून जावं असं आम्ही ठेवलंच नाही. त्यांच्यामधला संवाद वाढवला. आज तुमच्या क्षेत्रामध्ये नवीन काय चाललेलं आहे हे एक प्रकारचं आणि त्याच्यामुळे एक नवा आता चित्रपटासारख्या विषयावर लिहायला माणसं मराठीत नव्हती ना. अनेक विषय असे मायनर आर्ट्स जे आहेत म्हणजे कनिष्ठ कला माणसं नाही ती माणसं नाहीत म्हणजे ती भाषा आणि परिभाषा तयार करण्याचंच काम होतं. कायद्याबद्दल असे अनेक विषय आहेत. त्या ठिकाणी ह्या सगळ्या भाषिक आणि वैज्ञानिक अशा प्रकारच्या आंतरक्रियेतून तो त्यांनी आपण ह्या विश्वकोश तयार केलेला आहे. तेव्हा तो जो तुम्ही म्हणता ती विश्वकोश ही मराठीतली एक ज्ञानप्रधान अशा प्रकारची एक प्रकारची संस्कृती आहे. त्याच्यात लेखक आहेत अभ्यासक आहे आणि विश्वकोशाचं लेखन ही वेगळ्या प्रकारची लेखनाची शिस्त आहे. इतर प्रकारचं लेखन आणि विश्वकोशात फरक असतो. तेव्हा अशा प्रकारचं काटेकोर वस्तुनिष्ठ लेखन करणारा वर्गसुद्धा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आणि त्यांना आणि आम्हालाही दोघांना एकमेकांना अभिमान वाटतो की अशा प्रकारची एक विश्वकोशाची अशा प्रकारची एक संस्कृती इथे निर्माण झालेली आहे आणि हे योगदान विश्वकोशाचं काही हो हे योगदान फार महत्त्वाचं आहे. हे बरोबर आहे. आणि तुम्ही स्वतः कशा प्रकारच्या आदर्श नोंदी करता येतात हे दाखवलेलं आहे कारण मी तुमच्या सगळ्या नोंदी विश्वकोशातल्या वाचलेल्या आहेत. आता अशा तऱ्हेतऱ्हेच्या ज्ञानक्षेत्रामध्ये रमलेले तुम्ही एक साहित्यिक जाणीव कायम तुम्ही ठेवली, सामाजिक जाणीव कायम ठेवली, नवीन नवीन प्रवाहांचं स्वागत तुम्ही केलं, लेखिकांचं स्वागत, दलितांचं स्वागत. आता साहित्य संमेलन म्हटल्यानंतर दरवर्षी काही वाद निर्माण होतात, काही अपेक्षा असतात, काही टीका त्याबद्दल होत असते. खरं म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्र अशा दोनच राज्यांमध्ये दरवर्षी भरणारी साहित्य संमेलनं असतात. इतर राज्यांमध्ये ही प्रथा नाही. गुजरातमध्ये आहे ती 1 वर्षाआड अशी काहीतरी होत असते. तर तुमचं एकूण साहित्य संमेलन या विषयाबद्दल काय एकंदरीनं मत आहे म्हणा किंवा प्रतिक्रिया आहे म्हणा? नाही मला एक असं वाटतं की 1878 म्हणजे पहिलं ग्रंथकार संमेलनापासून म्हणजे गेली 125 वर्ष आपण म्हणू थोडेसे खंड पडले 77 म्हणजे 76 अशा प्रकारची अखिल भारतीय साहित्य संमेलनं भरली. हे मराठी वाङ्मयाचं किंवा साहित्य संस्कृतीचं समाजाचं एक वैशिष्ट्य आणि ते आपण टिकवलं पाहिजे. कारण काय की ह्या 100-125 वर्षात ह्या संमेलनाचं स्वरूप एका विशिष्ट पद्धतीने उत्क्रांत झालेलं आहे आणि त्या उत्क्रांतीची मुख्य दिशा ही जास्तीत जास्त समाजाला त्याच्यामध्ये साहित्य क्षेत्रात सामावून घ्यायचं, समाविष्ट करायचं, सगळ्यांना त्याचा आनंद उपलब्ध करून द्यायचा. आनंद आणि उत्सव करायला सुद्धा समाजाला काही वाहिन्या असाव्या लागतात. तो आनंद सामाजिक सांस्कृतिक कसा व्यक्त करायचा, कुठल्या रूपाने व्यक्त करायचा, अशा पद्धतीचं एक माध्यम, एक व्यासपीठ, एक वाहिनी संमेलनाच्या रूपाने समाजाला दिलेली आहे ना. आता कुठल्याही एका प्रकारामध्ये काही गोष्टी अनिष्ट होतात, तात्पुरत्या असतात, ती सुधारणेला पात्र असते, ते आपण करूया ना. पण ही मी म्हणतो एक सांस्कृतिक अशा प्रकारची महाराष्ट्राची अचिव्हमेंट आहे की दरवर्षी नेमाने इतक्या प्रचंड समुदायाचं लोकसंख्येचा भाग घेऊन संमेलन होतं ना, ही अभिमानास्पद गोष्ट आहे आणि तिचा आपण पाठपुरावा केलाच पाहिजे कारण त्याच्यामध्ये सगळा समाज येतो. बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ही एक गरज असते असं मी म्हणतो. व्यासपीठ किंवा संमेलन हे काही तुमची गुणवत्ता दाखवायचं किंवा स्पष्ट करायचं काही निर्णायक साधन नाही आहे, पण हा सहभाग आहे, सांस्कृतिक सहभाग आहे आणि सांस्कृतिक सहभागाला एक वेगवेगळ्या प्रकारची संधी देणं हे समाजाचं कामच आहे आणि तोच समाज प्रगत होऊ शकतो की अशा प्रकारची मोठ्या व्यापक सामाजिक सहभागाच्या अनेक सांस्कृतिक परंपरा समाजात असतात.
आमचा जसं दिवाळी अंकही मराठीचं वैशिष्ट्य आहे तसंच या प्रकारचं आहे. गणेशोत्सवाला सुद्धा आपल्याला वाङ्मयीन स्वरूप देता येईल असं काही नाही आहे. तेव्हा मराठी समाजामध्ये समाज आणि संस्कृती, समाज आणि वाङ्मय यांचं जे एक असं अखंड एकात्म नातं आहे ना, त्याचं आधुनिक काळातलं एक विकसित रूप म्हणजे साहित्य संमेलन. ते आपल्या परंपरेचा सेंद्रिय घटक आहे आणि तो सुधारणेला पात्र असला तरी कधीही एक प्रकारचा त्याच्यापासून आपल्याला मोकळं व्हायचं नाही, मोकळं होणं बरोबर नाही. जाधव सरांशी आत्ता आपण काही काळ गप्पा गोष्टी केल्या. त्यांच्यासारख्या चौफेर अभ्यास असलेल्या व्यक्तीबरोबर बोलताना किती वेळ गेला याचं भान राहत नाही. आपण आज या ठिकाणी आलात आणि या दूरदर्शनच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांशी काही एक संवाद साधलात, तुमच्या विचाराची दिशा त्यांना कळली, तर याबद्दल तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. धन्यवाद.